नमस्ते जीनियस इडियट्स। आज हम पहुंचे हैं पहली बार महाराष्ट्र के मराठवाड़ा में, यानी कि जवाहर नवोदय विद्यालय बसमत नगर हिंगोली में। और आज इन सारे बच्चों के लिए कुछ खास होने वाला है, तो चलो देखते हैं। आता आपले सेशन सुरू होणार आहे, तर आपण सर्व मुलांना एकत्र करण्यासाठी सायरन वाजवणार आहे, तर त्याचे बटन इकडे आहे। आता आपण सायरनचे बटन दाबले आहे, तर आता सर्व मुले एकत्र येतील। चला बघूया सेशन मध्ये काय काय होत आहे। सेशन सुरू झालं, आम्हाला खूप मजा आली। हा तुमच्या इकडचा जो मुलगा आहे एक मोठा दाढीवाला मुलगा उभा राहा, हा मला बाहेर भेटला होता। हा काय म्हटला की 2 दिवसात ड्रोन शिकणं कसं शक्य आहे? 2 दिवसात कोणी ड्रोन बनवायला शिकू शकतो का? म्हटलं थांब तुला दाखवतो मी। जेव्हा त्यांनी शिकवायला स्टार्ट केलं ना, सरांनी मॅगी वरून ड्रोनचा विषय काढला। नंतर सरांनी मस्ती करणाऱ्या मुलांना सर्वांना समोर बोलवलं आणि त्यांना ड्रोन्सचे कंपोनेंट बनवले। आणि शिकवताना सर असे शिकवू लागले की सर शिकवायला असं वाटणच गेलं। त्यावेळेस असं समजलं पण नाही की तुम्ही शिकवत आहात म्हणून, की त्या टाइमला इतकं फनी वाटत होतं खूप जास्त। एवढं गंमत करत मजा करत सरांनी वगैरे सांगितले, खूप छान ऍक्टिव्हिटीज वगैरे घेतला। एका प्रकारच्या हास्याचा त्रास होती सर, आणि त्याच्यामध्ये कवा शिकवत होती ते कळत पण नव्हतं सर। 2 तासात असं जाणवून दिलं की आम्हाला सगळं येते। आता आमचा टीचिंगचा पार्ट संपलेला आहे, आम्ही ऍक्टिव्हिटी करत आहोत आणि आता आम्ही रिअल ड्रोन बनवणार आहोत। त्यासाठी आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत। आता बघू रिअल ड्रोन कसं बनवतात। टीचिंग नंतर सगळ्या लेकरांना ड्रोन कसे बनवायचे हे शिकवलं होतं। आम्ही खूप मजा केली, म्हणजे आम्हाला कळलंच नाही आम्ही कधी त्या ड्रोनचे पार्ट शिकलो, पण आमचा दिवस कसा गेला आम्हालाच हे कळलं नाही। आणि आता ते ओरिजिनल ड्रोन उडणार कसे हे आपल्याला उद्या शिकवणार आहे। आज आपला दुसरा दिवस आहे। आपण त्यामध्ये ड्रोन्स कसे उडवायचे, ते कसा बनवायचा याविषयी माहिती घेणार आहे। तर आता आपण पाहूत की ड्रोनच्या दुसऱ्या दिवशी या सेशनमध्ये काय होणार आहे काय नाही त्याविषयी माहिती घेऊ। इथे चालू आहे ड्रोन फ्लाइंग। फक्त ड्रोन फ्लाइंगच नाही, ड्रोन फ्लाइंगचं कॉम्पिटिशन आणि 7A वर्सेस 7B ची कॉम्पिटिशन चालू आहे। तर सिंपल आहे रूल्स, ऑब्स्टिकल मधून गेल्यावर 5 पॉइंट भेटतात आणि 2 चान्सेस आहेत। तर मग एंडिंगला जो टीम विनर होईल त्याला प्राइज भेटणार आहे। तर चला बघूया। सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे लीड केलेला आहे। सत्र कोणाचाच असं पॉइंट कटत नाहीत, सर्वांना फुल पॉइंट येत आहे। जसं की आपण बघितलं तिकडे रिअल ड्रोन फ्लाइंग चालू आहे, तसं इकडे ड्रोन सिम्युलेशन चालू आहे। तर चला तर बघूयात त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे। आजपर्यंत आम्ही कधी ड्रोन उडवला नव्हता। न्यू एक्सपिरियन्स भेटला काहीतरी आम्हाला हे बघून। खूप छान वाटते, फर्स्ट टाइम ट्राय केलं। फर्स्ट टाइम कोणीतरी असं काही नवीन शिकवलंय। आम्हाला हे गेम खेळताना खूप मजा आली, खूप छान वाटलं, मस्त काहीतरी नवीन शिकायला भेटलं आणि आता ड्रोन उडवणं खूप सोपं वाटत आहे। तर इथे
इथे आपण ह्या सगळ्या मुलींचे रिव्ह्यू बघितलेले आहेत, ते एकदम झकास आहेत. आणि जेव्हा पण आता यानंतर ड्रोन उडतील तेव्हा त्यांचा ड्रोन क्रॅश नाही होणार याबद्दल हे नक्कीच थोडे तत्पर राहतील. तर अशाच आता आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत. तर मग चला तर बघूया पुढची ऍक्टिव्हिटी काय होते ते. आम्ही जे हे 2 दिवस राहिलो ते 2 दिवस आम्हाला इतके लवकर गेले ते समजलंच नाही. मला वाटलंच नव्हतं की आम्हाला असं कधी करायला भेटेल. आणि आम्ही विचार केला नव्हता की आम्ही अशाही काही गोष्टी शिकू शकतो, पण त्या आम्ही फार कमी वेळात खूप परफेक्टली शिकले असं तरी आम्हाला वाटतं. आणि रिअली मला हे सेशन खूप जास्त आवडलं. मजा याच्यामुळे आली की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि आमच्या सोबत राहिले. असं नाही वाटलं की आम्हाला कोणतरी टीचर शिकवते, असं कोणतरी वाटलं की आमच्या सोबतचं कोणतरी आम्हाला शिकवते. म्हणजे जे शब्द मेंटर, ते मेंटरचा शब्द रिप्लेस झाला कंपॅनियन. मला असं वाटतंय की माझ्यामध्ये खूप बदल झाला, कारण की सर मला टेक्नॉलॉजी बद्दल काहीच माहित नव्हतं पहिले. आता असं वाटायला लागलं की खूप सारे टेक्नॉलॉजी मी करू शकतो. आणि या अगोदर मी बिलकुल स्टेजवर गेले नव्हते, आता मला स्टेजवर जायचं पण कॉन्फिडन्स आला, सर्वांसमोर बोलायचं पण कॉन्फिडन्स आला. आणि कॉन्फिडन्स खूप डेव्हलप झाला तुमच्यामुळं. आणि आम्हाला लिडरशिप करायची पण म्हणजे संधी मिळाली. म्हणजेच की आम्ही टीम कशी लीड करायची हे पण त्यांच्याकडून शिकलो. आम्ही जसे रुरल एरियाज मधून आलेलो आहोत, आम्हाला ड्रोन फक्त आम्ही मूवीज मध्ये बघितला होता की ते ड्रोन येतो, म्हणजे आम्हाला असं माहितच नव्हतं ड्रोन बद्दल की ड्रोन कसा आहे काय आहे. हे आम्हाला खरं म्हटलं तर पहिल्यांदाच कळालंय. आम्ही स्वतः आम्हाला म्हणजे असं विश्वास होत नाहीये की आम्ही ड्रोन स्वतः फ्लाय केला. ड्रोन उडवणं हे कुणाचं पण स्वप्न असते किंवा ड्रोन आपल्याला ड्रोन उडवायचे. आणि आम्हाला वाटलं नव्हतं की म्हणजे ड्रोन फ्लाइंग सारखं बी आम्हाला काही शिकायला भेटल, प्रॅक्टिकली करून बघायला भेटल. तर ते भेटलं, ते एकदम मस्त वाटलं. सर आमची खूप इच्छा आहे की तुमची टीम वापस यावी. माझी पण अशी इच्छा आहे की पूर्ण JNV मध्ये म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय मध्ये पूर्ण भारतभरात असं व्हावं. आमच्या शाळेत तुम्ही याव, परत याव, अलग अलग प्रकारचे नवीन काहीतरी घेऊन याव. बस हेच मागणं सर तुम्हाला. कारण की सगळ्यांना पण माहिती भेटली पाहिजे की ड्रोन काय असते, कसं उडवतात, कसं बनवतात. मुलांकडून ऐकलं की म्हणजे त्यांना अपेक्षा नव्हती की 2 दिवसामध्ये ते एवढं काही सगळं शिकतील म्हणून, आहे का नाही. पण त्या 2 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर माझ्या असं लक्षात आलं की ते आता ड्रोनही बनवतील आणि ड्रोन उडवतीलही आणि या माध्यमातून ते एक प्रकारे जीवनाचा आनंदच घेतील. सर्वप्रथम तर मी प्रिन्सिपल सरांना थँक्स म्हणतो, कारण की त्यांच्यामुळेच तुम्ही इथे आलात. आणि त्यानंतर तुमचे खूप सारे आभार मानतो की तुम्ही आम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे शिकवलं. थँक्यू GD8 टीम, तुम्ही आमच्या नवोदयमध्ये येऊन खूप 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 मस्त काम केलंय. यानंतर पण तुम्हाला कधी जर चान्स भेटला तर आमच्या स्कूलमध्ये नक्कीच या, असे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. प्लीज GD8 टीम तुम्ही वापस या.